तर मुंबईवरून ठाकरे सेना आणि भाजपमध्ये आता चांगलीच झुंपली आहे। काही धनिक आणि राज्यकर्ते मुंबईला पटीक बनवू इच्छितात तसा हल्लाबोलच खासदार संजय राऊतांनी केलाय आणि यावरून भाजप आमदार राम कदमांनी ठाकरे सेनेवरती टीका केली आहे। हा मुंबई शहराचा मराठी माणसाचा अवमान असल्याचं राम कदम म्हणालेत। ठाकरे सेनेनं मराठी माणसाची माफी मागावी अशी मागणीही त्यांनी केली आहे। ते सत्ताधारी मूर्ख लोक आहेत। सत्ताधाऱ्यांचं डोकं ठिकाणावर आहे का? मुंबईचं दिल्लीच्या वाटेवरचं पायपुसणं केलं या लोकांनी। आणि काही धनिक शेठ गुजरातचे आणि राज्यकर्ते मुंबईला त्यांची बटीक बनवू इच्छितात, म्हणजे तोच अर्थ आहे। मी काय शब्द वापरला त्यावर जाऊ नका, परिस्थितीवर बोला, धारावीच्या पुनर्वसनावर बोला, धारावीच्या निमित्तानं अडाणीला जी भूखंडाने आंघोळ घातली जाते त्याच्यावर बोला, मुंबईतल्या मराठी माणसाला हद्दपार केलं जाते त्याच्यावर बोला। हे होत नाही ना, याचा अर्थ मुंबई तुमची बटीक आहे। मानसिक दृष्ट्या उद्ध्वस्त झालाय म्हणून तिला तुम्ही रखेल म्हणाल? हा केवळ मुंबादेवीचा नाही, तर मुंबई शहराचा, मराठी माणसाचा, इथे राहणाऱ्या प्रत्येकाचा हा अवमान आहे। पण मुंबादेवीची माफी मागत असताना समस्त मराठी माणसाची आणि मुंबई शहराची माफी मागावी लागेल। याआधी बोंबलत होतात मुंबई महाराष्ट्रापासून तोडणार। आता जेव्हा सगळ्यांना कळलं की हा खोटा भ्रम पसरवत होतात, म्हणून आता हे नवीन काढलं। आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या।